Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो आपण चॅप्टर नंबर 6 फायनान्शियल प्लॅनिंग याचे व्हिडिओ बघतो आहे आणि आज याचा 5th व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? प्रॅक्टिस सेट 6.2 चा क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 बघू. सो सगळ्यात आधी आपण बघू क्वेश्चन नंबर 1. याच्यात काय दिलं आहे? ऑब्झर्व द टेबल गिवन बिलो. Check and decide whether the individuals have to pay income tax. सो क्वेश्चन मध्ये हे सांगितलं आहे की तुम्ही ही इन्फॉर्मेशन बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला एज आणि त्या कस्टमरची टॅक्सेबल इन्कम दिलेली आहे. याच्यावरून तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की त्यांना टॅक्स पे करावं लागेल की नाही. सो तुम्हाला टॅक्स पे करावं लागेल की नाही हे कशावरून कळतं? ह्या 3 टेबलवरून. हे 3 टेबल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही काढा. आय होप तुम्ही ते सर्वांनी लिहिले असतील. आता हे 3 टेबल काय म्हणतं? बेस्ड ऑन एज. ज्यांची एज 60 पर्यंत असेल त्यांनी हा टेबल फॉलो करा. ज्यांची एज 60 to 80 असेल त्यांनी ह्या टेबलमध्ये फॉलो करायचं आणि ज्यांची एज अबव 80 असेल त्यांना याच्यानुसार इन्कम टॅक्स भरावा लागेल. हे 3 टेबल होते. आता आपण या 3 टेबलचा वापर करणार आणि हे फाइंड आउट करू की मिस निकिताला इन्कम टॅक्स भरावा लागेल की नाही. सो मिस निकिताचं वय आहे 27 आणि टॅक्सेबल इन्कम आहे 2,34,000. आता 27 एज आहे म्हणजे हा ग्रुप आहे आणि त्याची टॅक्सेबल इन्कम ह्या बकेटमध्ये येते किंवा ह्या लाईनवर येते, बरोबर. याच्यानुसार तिला कोणतंही इन्कम भरावं लागणार नाही. सो इथं आपण लिहिणार नो. मिस्टर कुलकर्णी ज्यांचं एज आहे 36 पण त्यांची टॅक्सेबल इन्कम आहे 3,27,000. सो परत ते ह्या ग्रुपमध्येच येतील पण त्यांचं इन्कम कोणतं आहे? 3,27,000. सो ही बकेट आहे ज्याच्यानुसार त्यांना इन्कम टॅक्स पे करावा लागेल. सो आपल्याला इथं काय लिहावं लागणार आहे? येस. थर्ड आहे मिस मेहता जिचं वय आहे 44 आणि त्याची टॅक्सेबल इन्कम आहे 5,82,000. सो 5,82,000 म्हणजे ही बकेट आणि याच्यानुसार सुद्धा इन्कम टॅक्स भरावं लागेल. नेक्स्ट आहे मिस्टर बजाज ज्यांचं एज आहे 64 आणि ज्यांची टॅक्सेबल इन्कम आहे 8,40,000. तो 64 म्हणजे ही बकेट आली म्हणजे याच्यामध्ये येणार आणि त्यांची इन्कम काय होती? 8,40,000 विच इज दिस बकेट आणि याच्यानुसार त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. सो इथं आलं यस. पुढचं आहे मिस्टर डिसल्वा ज्यांचं वय आहे 81 आणि त्यांची टॅक्सेबल इन्कम आहे 4,50,000 रुपीज. आता आपण बघू हे सुपर सिटीजन आहे कारण त्यांचं वय अबव 80 इयर्स आहे पण ते ह्या बकेटमध्ये येणार. 4,50,000 ह्या बकेटमध्ये येतं आणि त्याच्यानुसार इन्कम लागणार नाही कारण सगळीकडे निले. सो याचा अर्थ यांना इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं? ते 3 टेबल्स. सो हे 3 टेबल्स तुम्ही जेव्हा हळूहळू प्रॅक्टिस करेल तेव्हा लक्षात ठेवायचं ट्राय करा. डायरेक्टली ह्या टेबलमध्ये बघू नका. आधी काय म्हणतात विचार करा की हा जो बकेट आहे किंवा ही एज आणि ही इन्कम कुठं मॅच होते हे तुम्ही विचार करा आणि मग त्या टेबलमध्ये बघा. सो असं करता करता तुमचा तो टेबल पार्ट होईल. ओके. सो आपण अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 1 इथं सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण बघू प्रॅक्टिस सेट 6.2 चा क्वेश्चन नंबर 2. सो याच्यामध्ये काय दिलं आहे? मिस्टर करतार सिंग एज 48 इयर्स वर्क इन अ प्रायव्हेट कंपनी. हिज मंथली इन्कम आफ्टर डिडक्शन ऑफ अलाउन्स इज 42,000. सो मंथली इन्कम आहे 42,000. एव्हरी मंथ ही कॉन्ट्रीब्युटेड ₹3,000 टू GPF. दिस इज गव्हर्नमेंट प्रोव्हिडंट फंड मध्ये ते 3,000 रुपीज टाकतात. He has also bought ₹50,000 worth of NSC National Saving Certificate साठी
त्यांनी 15,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहे अँड डोनेटेड रुपीज 12,000 इन PM's रिलीफ फंड. कम्प्यूट हिज इन्कम टॅक्स. सो ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की करतार सिंग नावाची एक व्यक्ती आहे ज्यांची तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. ह्या इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यांचं इन्कम टॅक्स कम्प्यूट करायचं आहे. अशा टाईपचा क्वेश्चन आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सॉल्व्ह केलेला होता. सो आता आपण याला स्टार्ट करू. सगळ्यात आधी क्वेश्चनमध्ये जे जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ. एज आहे 48 इयर्स. मंथली इन्कम दिलेली आहे ₹42,000. मंथली GPF मध्ये 3,000 इन्व्हेस्ट करताय. NSC मध्ये 15,000 इन्व्हेस्ट केले आहे. PF रिलीफ फंड मध्ये 12,000 इन्व्हेस्ट केले आहे. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. सगळ्यात आधी तर इन्कम टॅक्सची इन्फॉर्मेशन काढण्यासाठी तुम्हाला मंथली इन्कमची गरज पडत नाही. तुम्हाला काय लागतं? ॲन्युअल, म्हणजे वर्षभरामध्ये तुम्ही काय करताय त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. सो आता काय करावं लागेल तुम्हाला? मंथली इन्कमच्या ऐवजी फाइंड ॲन्युअल इन्कम. सेम मंथली GPFच्या ऐवजी आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल? फाइंड ॲन्युअल GPF. सो आता एक एक करून आपण दोघं पण शोधू. सगळ्यात आधी ॲन्युअल इन्कम म्हणजे काय? ॲन्युअल इन्कम म्हणजे पूर्ण वर्षभराची इन्कम. सो एका महिन्याची आपल्याला दिली आहे, तर वर्षभरामध्ये पूर्ण इयरमध्ये किती मंथ्स असतात? 12 मंथ्स. सो सिम्पल, तुम्ही याला 12 ने मल्टिप्लाय करणार आणि तुम्हाला काय मिळेल मग? ॲन्युअल इन्कम. सो आपण सिम्पल फॉर्म्युला लिहिला, ॲन्युअल इन्कम इक्वल टू मंथली इन्कम मल्टिप्लाइड बाय 12. सो मंथली इन्कम आहे 42,000 मल्टिप्लाइड बाय आपण केलं 12 ने. तो फायनली याचा आन्सर काय येणार आहे? 42,000 मल्टिप्लाइड बाय 12 इज इक्वल टू 5,04,000 रुपीज. सेम वेने आपण ॲन्युअल GPF काढू. याच्यामध्ये किती इन्व्हेस्ट केलं आहे? सो ॲन्युअल GPF इक्वल टू मंथली GPF मल्टिप्लाइड बाय 12. तो ॲन्युअल दिलेला आहे 3,000 मल्टिप्लाइड बाय आलं 12 विच इज इक्वल टू 36,000. सो आता आपल्याला मंथली इन्कमची गरज नाहीये आणि मंथली GPFची पण गरज नाहीये. आपल्याकडे दोघं पण ॲन्युअल आलंय. सो मी इथं दोघं ॲन्युअलची जी व्हॅल्यू होती ती इथं लिहिली आहे. इथपर्यंत काही डाऊट? ओके. का आपण ॲन्युअल करतोय? कारण इन्कम टॅक्समध्ये ॲन्युअलच लागतं. त्यानंतर आपण एक स्टेटमेंट बघितलं होतं की अकॉर्डिंग टू सेक्शन 80C मॅक्सिमम डिडक्शन ऑफ ₹1,50,000 इज परमिसिबल. सो गव्हर्नमेंट काय म्हणतं? जर तुम्ही 80C सेक्शनमध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला 1,50,000 रुपीज आम्ही परमिसिबल करू. याचाच अर्थ काय? त्याच्यावर आम्ही टॅक्स घेणार नाही. आता या 80C सेक्शनमध्ये 4 स्कीम येतात, बरोबर? त्या 4 स्कीम आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो. पण इथं त्याच्यापैकी फक्त 2 स्कीम मध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं आहे. कोणती 2 स्कीम? NSC आणि ॲन्युअल GPF. या 2च स्कीम 80C मध्ये आहेत जे यांनी मिस्टर करतार सिंगनी इन्व्हेस्ट केले आहेत. सो आपल्याला फक्त त्याच्याबद्दलच इथं लिहावं लागेल. सो आपण काय लिहिणार मग? फाइंड टोटल इन्व्हेस्टमेंट इन 80C सेक्शन. त्याच्यामध्ये कोणकोणते इन्व्हेस्टमेंट येणार आहे? 80C सेक्शनमध्ये सगळ्यात आधी ॲन्युअल GPF येतं आणि दुसरं आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. या दोघं 80C सेक्शनमध्ये येतात. आता ॲन्युअल इन्कम किती आहे? ॲन्युअल GPF मध्ये 36,000 इन्व्हेस्ट केले आहेत आणि NSC मध्ये आहे 15,000. या दोघांची ॲडिशन जर केली तर ती येते 51,000 रुपीज. सो गव्हर्नमेंट काय म्हणतं की तुम्हाला मॅक्सिमम 1,50,000 1,50,000 आम्ही अलाव करू, पण तुम्ही 51,000 रुपीज इन्व्हेस्ट केले आहे
तर तुम्हाला तेवढेच रुपीज अलाव मिळेल, बरोबर ना. जेवढे तुम्ही इन्व्हेस्ट करेल त्याच्यापैकी मॅक्सिमम 1,50,000 करू, मिनिमम तुम्ही जेवढे करणार तेवढे. सो इथे आपल्याला काय मिळालं, मॅक्सिमम डिडक्शन इज 51,000 रुपीज परमिसिबल, म्हणजे ह्या अमाऊंटवर आपल्याला टॅक्स लागणार नाही. सो इथं ती अमाऊंट मी लिहिली, परमिसिबल अमाऊंट इन सेक्शन 80C इज 51,000. नेक्स्ट दिलं होतं टोटल इन्व्हेस्टमेंट इन 80G सेक्शन. आता हे नवीन आहे, हे याच्या आधी आपण बघितलं नाहीये. सो हा जो PF रिलीफ फंड असतो तो 80G सेक्शन मध्ये कन्सिडर करतात. हे गव्हर्नमेंटचे सेक्शन आहे जे गव्हर्नमेंटने डिफाईन केलेले असतात. या सेक्शन मध्ये PF रिलीफ फंडची अमाऊंट येते. आता ती अमाऊंट किती आपल्याकडे 12,000 अमाऊंट आहे. आणि गव्हर्नमेंट काय म्हणतं की PF रिलीफ फंड मध्ये किंवा 80G सेक्शन मध्ये तुम्ही जी अमाऊंट इन्व्हेस्ट करताय त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. सो अगेन आपण काय लिहिणार मग, परमिसिबल अमाऊंट इन 80G सेक्शन इज 12,000 रुपीज. हे आपण का काढतोय, कारण आपल्याला याच्यावरून टॅक्सेबल अमाऊंट फाइंड आउट करायची आहे, टॅक्सेबल इन्कम. सो टॅक्सेबल इन्कम कशी फाइंड आउट करतात, जी पण ॲन्युअल इन्कम असेल ती मायनस परमिसिबल इन्कम, बरोबर आहे ना. ज्या इन्कमवर तुम्हाला टॅक्स लागणारच नाहीये ती इन्कम तुम्ही का वापरणार. सो आता आपण याच्यावरून टॅक्सेबल इन्कम काढणार. ॲन्युअल इन्कम दिलेली आहे 5,04,000 रुपीज मायनस परमिसिबल अमाऊंट. आता दोन आहे तुमच्याकडे, एक 80C सेक्शन वाली आहे जी 51,000 आहे आणि दुसरं 80G सेक्शनची आहे जी आहे 12,000. सिंपल, ब्रॅकेट मध्ये जे दिलं आहे त्याची ऍडिशन केली, 51,000 मायनस 51,000 प्लस 12,000 याचं जर ऍडिशन केलं तर आन्सर येतं 63,000 रुपीज. आणि ह्या दोघांचं मायनस किती होतं, 4,41,000. सो याच्यावरून आपल्याला काय मिळालं, टॅक्सेबल इन्कम इक्वल टू 4,41,000 रुपीज. आता आपल्याला माहिती आहे की त्याची एज 48 आहे आणि त्यांची इन्कम 4,41,000 आहे. याच्यावरून ते कोणत्या टेबलमध्ये येईल ते शोधायचंय. सो इन्कम जर तुमची 48 इयर्स असेल म्हणजे ते या बकेटमध्ये येतील आणि त्यांचं टॅक्सेबल इन्कम एज 48 आहे म्हणजे ह्या बकेटमध्ये आली आणि टॅक्सेबल इन्कम काय होती 4,41,000. सो 4,41,000 म्हणजे ही बकेट. सो ह्या बकेटनुसार आता तुमचं कॅल्क्युलेशन होणार, ठीक आहे. सो ती आपण इथं लिहून घेतला. नेक्स्ट स्टेप काय आहे, इन्कम टॅक्स फाइंड आउट करा, एज्युकेशन सेस फाइंड आउट करा आणि सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस फाइंड आउट करा. या 3 व्हॅल्यू मिळाल्या तर तुम्हाला तुमचं इन्कम टॅक्स पेएबलची व्हॅल्यू मिळेल. सो पटापट आपण आता हे तिघं पण फाइंड आउट करू. सगळ्यात आधी इन्कम टॅक्स इक्वल टू 5% ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 2,50,000. सो सगळ्यात आधी आपण काय करू, याच्यात व्हॅल्यू टाकू. 5% म्हणजे 5/100. ब्रॅकेटमध्ये काय आलं, टॅक्सेबल इन्कम. टॅक्सेबल इन्कम होती 4,41,000 मायनस 2,50,000 याच्यावरून मायनस करायचे. तो इथं आलं 5/100 मल्टीप्लाइड बाय ह्या दोघांचा मायनस येतं 1,91,000. सो हे 2 0 कट झाले आणि फायनली आलं 5 मल्टीप्लाइड बाय 1,910 विच इज इक्वल टू 9,550 रुपीज.
सो फर्स्ट आपल्याला इन्कम टॅक्स मिळाली आहे 9,550 रुपीज. आता आपण काढू एज्युकेशन सेस विच इज इक्वल टू 2% ऑफ इन्कम टॅक्स. सो 2 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 9,550. सो हा एक झिरो कट झाला. इथं येणार 2 1 जा 2, 2 5 जा 10. So 9,550 divided by 5 which is equal to answer is 191 rupees. तो हे एज्युकेशन आपल्याला सेस मिळालं. सेकंड आहे हायर एज्युकेशन सेस विच इज 1% ऑफ इन्कम. सो 1 by 100 multiplied by 9,550. So again, this zero cut. तिकडं आलं 955 divided by 10 which is equal to 95.5 rupees. So higher education says 95.5 rupees आहे. हे 3 इन्फॉर्मेशन असेल तर इन्कम टॅक्स पेएबल काय येणार मग? इन्कम टॅक्स पेएबल इक्वल टू इन्कम टॅक्स plus education cess plus higher education cess which is equal to 9,550 plus 191 plus 95.5. तर या तिघांची ॲडिशन जर केली तर येतं 9,836.5 रुपीज. तर इथं आपण लिहिणार की करतार सिंगला इन्कम टॅक्स पेएबल किती द्यावं लागणार? इज 9,836.5 रुपीज. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये आपल्याला करतार सिंगची इन्कम टॅक्स पेएबल फाइंड आउट करायची होती ते सॉल्व केलेला आहे. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कसा सॉल्व केला हे समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला कुठेही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, म्हणजे मी तुमचा डाऊट क्लिअर करायचा ट्राय करेल.